आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरामध्ये एका चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। जेवणासाठी हॉटेल समोर कार उभी केलेल्या एका प्रवाशाची नजर चुकून चोरट्यानं गाडीची काच फोडली आणि आतील तब्बल 1 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित प्रवासी आपल्या कारनं पाबळ परिसरातून जात असताना जेवणासाठी एका हॉटेल समोर थांबले होते। त्यांनी आपली कार हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली आणि ते आत जेवणासाठी गेले। हीच संधी साधून एका चोरट्यानं कारच्या जवळ घुटमळण्यास सुरुवात केली। आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून चोरट्यानं काही क्षणात कारची काच फोडली आणि आत ठेवलेली 1 लाख रुपयांची रोकड पळवली आहे। काही वेळानं प्रवासी जेवण करून परतले असता त्यांना कारची काच फुटलेली दिसली। गाडीची तपासणी केली असता आतील रोख रक्कम चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशयित व्यक्ती कारजवळ येताना काच फोडून आत हात घालून पैसे काढताना स्पष्टपणे दिसत आहे। अवघ्या काही मिनिटातच हा सर्व प्रकार घडलाय। चोरीची खात्री पटताच वाहनधारकानं तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलाय। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली आहे। भरबस्तीत आणि हॉटेल समोर अशा प्रकारे चोरी झाल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।